विद्यार्थी मित्रांनो, आज आपण होल्डिंग कंपनी यावर आपण उदाहरण डिस्कस करून घेऊया. आपल्याला एक उदाहरण घेतलेलं आपण. उदाहरण आहे H Limited required 16,000 shares of ₹10 each in H Limited on 31st December 2020. The summarized balance sheet of H Limited and H Limited as were follows. आपल्याला H लिमिटेड आणि H लिमिटेड यांचं दोघांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 डिसेंबर 2020. बॅलन्स शीट बघून घेऊया. लायबिलिटीज, शेअर कॅपिटल ₹10 each, H लिमिटेड 4 lakh rupees and H लिमिटेड 2 lakh rupees. रिझर्व, H लिमिटेड 20,000 rupees and H लिमिटेड 30,000 rupees. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, H लिमिटेड 10,000 rupees and H Limited 9,000 rupees. Bank loan, H Limited nil and H Limited 24,000. Creditors, H Limited 80,000 rupees and H Limited 40,000 rupees. Bills payable, H Limited 4,000 rupees and H Limited 2,000 rupees. लायबिलिटीज बेरीज आहे दोन्ही कंपन्यांचं, H आणि H लिमिटेडचं. तर H लिमिटेडचं टोटल लायबिलिटीज आहे 5,14,000 and H लिमिटेडचं टोटल लायबिलिटीज आहे 3,05,000. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांचं आपण असेट्स बघूया. मशिनरी, H लिमिटेड 1,20,000 and H लिमिटेड 90,000. फर्निचर, H लिमिटेड 4,000 and H लिमिटेड 8,000. Investment shares in H Limited, H Limited 1,96,000 and H Limited nil. Stocks, H Limited 84,000 and H Limited 1,30,000. Debtors, H Limited 36,000 and H Limited 54,000. Bills receivable, H Limited 2,000 and H Limited 3,000. Cash, H लिमिटेड 72,000 and H लिमिटेड 20,000. असं बघतो आपण या दोन्ही कंपन्यांचं टोटल असेट्स आहे. H लिमिटेड 5,14,000 and H लिमिटेड 3,05,000. त्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे ऑन द डेट ऑफ एक्विजिशन ऑफ शेअर्स बाय H लिमिटेड, the H limited had undistributed profits ₹30,000 and reserve amounted to ₹10,000. प्रिपेअर द कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. आणि आपल्याला यावरून कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. तर बघूया मित्रांनो की होल्डिंग कंपनीचं उदाहरण आहे. इथे आपल्याला एकत्रित त्याचं बॅलन्स शीट तयार करायचं आहे. त्याआधी आपण बघतो की आपल्याला H लिमिटेड आणि H लिमिटेड या दोघांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. आणि इथे बघतो आपण की H लिमिटेड जे आहे काय केलंय की H लिमिटेड कडून 16,000 शेअर्स त्यांनी खरेदी केलेला आहे. 16,000 शेअर्स त्यांनी खरेदी केलेला आहे आणि पर शेअर बघतो आपण ते किती प्रमाणे, इच शेअर 10 रुपये प्रमाणे. तर इथे H लिमिटेड कडून 16,000 शेअर्स त्यांनी परचेस केलेला आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट दिलं होतं 31 डिसेंबर 2020. याचा अर्थ होतो की 1 जानेवारी टू 31 डिसेंबर हे त्याचं फायनान्शियल इयर असेल. त्यानंतर बघतो आपण इथे की H लिमिटेडने त्यांनी शेअर्स केव्हा खरेदी केलं, डेट दिलेलं नाही. फक्त आपल्याला 16,000 शेअर्स त्याने खरेदी केलं असं दिलेलं आहे, परंतु ते किती दिलं त्याचा सुद्धा इथे आपल्याला उल्लेख नाही. परंतु ते आपल्याला जर आपण H लिमिटेडचं बॅलन्स शीट जर बघितलं तर आपल्याला बॅलन्स शीटच्या अशा साईडला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट या हेड खाली शेअर्स इन H लिमिटेड दिसतो आहे. इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली शेअर्स इन H लिमिटेड म्हणजे H लिमिटेड कडून त्यांनी जे काही शेअर्स त्यांनी खरेदी केला आहे ते एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे जे त्यांनी 16,000 शेअर्स त्यांनी खरेदी केलं त्याची किंमत आहे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिसतो 1,96,000. म्हणजे त्यांनी 16,000 शेअर्स त्यांनी 1,96,000 ला खरेदी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला खाली दिलं होतं की ऑन द डेट ऑफ एक्विजिशन ऑफ शेअर्स बाय H लिमिटेड, the H limited had undistributed profit ₹30,000 3,000 and reserve amount ₹10,000.
तर बघतो आपण की ज्या दिवशी ज्या तारखेला बघतो आपण की एच लिमिटेडने काय केलं, एच लिमिटेड जे शेअर्स खरेदी केलं त्या दिवशी बघतो आपण त्या तारखेपर्यंत एच लिमिटेडकडे काय प्रॉफिट 3,000 होतं आणि रिझर्व होतं 10,000 आणि ते त्यांनी काय केलं तर म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेलं नाही. त्यामुळे बघतो आपण की वर्ष सुरुवातीपासून ज्या दिवशी एच लिमिटेड खरेदी केलं होतं तो जो काय ड्युरेशन आपला आहे प्री एक्विजिशन पिरियड, या प्री एक्विजिशन पिरियडमध्ये त्याचं प्रॉफिट किती होतं 3,000 होतं आणि रिझर्व होतं त्याचं 10,000. त्यानंतर बघतो आपण की एस लिमिटचा आपल्याला रिझर्व दिलेला 30,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला 9,000. याचा अर्थ की हे प्रॉफिट जे 3,000 त्या टोटल प्रॉफिटमध्ये इन्क्लूड आहे आणि रिझर्व सुद्धा 10,000 त्याच्या टोटल रिझर्व मध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे जर आपण प्री इक्वेशन पिरियडचं प्रॉफिट आणि रिझर्व जर मायनस केलं त्यामधून आणि जमूद आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून, तर आपल्याला पोस्ट इक्वेशन पिरियडचं रिझर्व मिळेल आणि प्रॉफिट अँड लॉस मिळेल. जसं आपण इथे बघतो की टोटल रिझर्व तुम्हाला 30,000 दिलेला आहे. या 30,000 मधून प्री इक्वेशन पिरियडचं 10,000 आपण मायनस केलं तर तुम्हाला पोस्ट इक्वेशन पिरियडचं रिझर्व मिळेल 20,000 आणि त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा टोटल आपल्याला दिलं 9,000 आणि या 9,000 मध्ये प्री इक्वेशन पिरियडचं त्याचं 3,000 प्रॉफिट इन्क्लूड आहे. ते जर मायनस केलं तर आपल्याला आफ्टर द डेट ऑफ एक्विजिशनचा आपल्याला प्रॉफिट लॉस मिळेल 6,000 आणि यावरून आपल्याला प्रिपेअर द कन्सल्ट बॅलन्स शीट आपल्याला तयार करावं लागतं. तर बघूया मित्रांनो की त्याचं कन्सल्टेड बॅलन्स शीट कसं तयार केला जातो. परंतु आपण बघतो की कन्सल्टेड बॅलन्स शीट तयार करत असताना आपल्याला काही वर्किंग नोट्स करावा लागतो की ज्यामध्ये बघतो आपण की शेअर्स आहेत त्याने खरेदी केला त्याचा शेअर होल्डिंग रेशो किती आहे, कॅपिटल प्रॉफिट किती आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे आणि कॉस्ट ऑफ कंट्रोल आपल्याला काढावा लागतो. इथे बघतो आपण की एच लिमिटेडने काय केलं आहे की सबसिडियरी जी कंपनी त्याच्याकडून सर्वच असेच खरेदी केलं नाही, म्हणजे इथे आपल्याला पार्शियल होल्डिंगचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे इथे जेवढ्या काही त्याचे शिल्लक शेअर्स असतील ते असतील मायनॉरिटी शेअर होल्डर्स. तर मित्रांनो आपण प्रथम सोल्युशन बॅलन्स शीट तयार करत असताना आपण प्रथम काही वर्किंग नोट करून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला प्रथम शेअर होल्डिंग रेशो त्यांचे किती आहे आपल्याला माहिती झाला पाहिजे. तर बघतो आपण इथे की आपल्याला बॅलन्स शीटमध्ये एच लिमिटेडचा आपल्याला टोटल शेअर कॅपिटल दिला 2 लाख रुपीज, म्हणजे पर शेअर 10 रुपीज म्हणून घेतलं तर किती 20,000 त्याचे शेअर्स आहेत. टोटल नंबर ऑफ शेअर्स एच लिमिटेड किती 20,000. या 20,000 पैकी बघतो आपण की नंबर ऑफ शेअर हेल्ड बाय एच लिमिटेड, एच लिमिटेड किती 16,000 शेअर्स त्यांनी खरेदी केलेला आहे. त्यामुळे 16,000 शेअर्स कोणाचे झाले एच लिमिटेडचे आणि रिमेनिंग जे बॅलन्स असतील 4,000, 20,000 मधून 16,000 गेल्यानंतर 4,000 उरतात. रिमेनिंग जे शेअर होल्डर्स असतील ते कोणाचे असतील मायनॉरिटी शेअर होल्डर्स. त्यामुळे बघतो आपण इथे की एच लिमिटेडचा हिस्सा किती त्या शेअरमध्ये 16,000 शेअर्स त्याचे आहेत आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत 4,000. त्यामुळे आपण 16,000 आणि 4,000 याचा जर रेशो जर काढला तर आपला रेशो मिळतो 4:1. म्हणजेच जे काही त्याचं कॅपिटल प्रॉफिट असेल, शेअर कॅपिटल असेल, ते सर्व हे काय करतील 4:1 या रेशोनुसार ते होल्डिंग कंपनी म्हणजे एच लिमिटेड आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचे वाटतील. त्यानंतर दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. तर बघतो आपण इथे की वर्ष सुरुवातीपासूनचा ज्या दिवशी त्यांनी खरेदी केलं त्या ड्युरेशन मधलं म्हणजे आपल्याला प्री इक्विजिशन जो पिरियड असतो त्या प्री इक्विजिशन पिरियडचं आपल्याला रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस विचारात घ्यावा लागतो. तर या उदाहरणामध्ये बघतो आपण की रिझर्व ऑन द डेट ऑफ इक्विजिशन ऑफ शेअर 10,000 रुपीज. त्यामध्ये आपण ऍड करूया प्रॉफिट ऑन द डेट ऑफ इक्विजिशन ऑफ शेअर ₹3,000. असं बघतो आपण की ज्या दिवशी एच लिमिटेड कडून शेअर खरेदी केला त्या दिवशी एच लिमिटेडकडे 10,000 रिझर्व होतं आणि 3,000 रुपये त्याचा काय होतं प्रॉफिट अँड लॉस होतं आणि ते त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं नव्हतं. त्यामुळे बघतो आपण इथे की पिरियडचं रिझर्व त्याचं 10,000 आणि प्रॉफिट झालं 3,000 असं टोटल बघतो आपण इथे की 13,000 आपल्याला मिळतो रिझर्व प्लस प्रॉफिट. टोटल जर केलं 13,000 हे असेल आपलं टोटल कॅपिटल प्रॉफिट. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला टोटल कॅपिटल प्रॉफिट मिळाला 13,000. मग हे 13,000 पुन्हा एका एकट्याचे नसल्यामुळे कारण की त्याच्या शेअरिंग रेशो जो आहे 4:1
त्यामुळे 4:1 या रेशोनुसार काय करतील, एज लिमिटेड आणि मायनॉरिटी शेअर होल्डर ते वाटून घेतील. त्यामुळे आपण त्याचे जर त्या 4:1 या रेशोनुसार जर आपण डिवायडेड केलं तर बघतो आपण इथे शेअर ऑफ एच लिमिटेड 13,000 पैकी त्याचा 4/5 हिस्सा जर आपण घेतलं तर त्याला मिळतो कॅपिटल प्रॉफिट 10,400 आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सला मिळतो 1/5 हिस्सा त्यांचा 2,006. हे असेल टोटल कॅपिटल प्रॉफिट आणि त्याचं होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी शेअर होल्डर सेक्शन आपण डिवायडेड केलं. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघूया आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. तर बघतो आपण की ज्या दिवशी त्यांनी खरेदी केलं त्यानंतर आपल्याला इथे रिझर्व आणि प्रॉफिट लक्षात घ्यावं लागतं. तर बघतो आपण की आपल्याला उदाहरणामध्ये टोटल रिझर्व दिलेला आहे आपल्याला 30,000, परंतु खरेदी आधीचं त्याच्यामध्ये रिझर्व 10,000 प्लस होतं. ते आपण मायनस जर केलं तर आपल्याला मिळतो रिझर्व आफ्टर द डेट ऑफ एक्विजिशन 20,000 आणि प्रॉफिट सुद्धा त्याच पद्धतीने 3,000 त्या 9,000 टोटल प्रॉफिटमध्ये इन्क्लूड होतं प्री इक्विजिशन पिरियडचं. तर ते आपण जर मायनस केलं तर आपल्याला मिळतो 6,000. असं आपल्याला पोस्ट इक्विजिशन पिरियड किंवा आफ्टर द डेट ऑफ एक्विजिशन आपल्याला रिझर्व आणि प्रॉफिट मिळेल. या दोघांची जर बेरीज केलं तर आपल्याला मिळतो 26,000 आणि हे 26,000 टोटल काय असेल टोटल रेव्हेन्यू प्रॉफिट. त्यानंतर परत टोटल रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हे दोन्ही काय करू आपण परत एच लिमिटेड आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स यांना आपण त्यांच्या रेशोनुसार वाटून घेऊया. तर ते मिळतो आपल्याला एच शेअर्स ऑफ एच लिमिटेड 26,000 टोटल आपला रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. त्याचं 4/5 आपण हिस्सा जर काढला तर त्याला मिळतो 20,800 आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सला त्याचा हिस्सा मिळतो 1/5 हिस्सा जर काढला 20,000 तर ते मिळतो 5,200. तर असं रेव्हेन्यू प्रॉफिटचं बघतो आपण की एच लिमिटेडला याचा हिस्सा असेल 20,800 अँड मायनॉरिटी शेअर होल्डरचा असेल 5,200. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला की कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. तर इथे बघतो आपण की मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करत असताना त्या मायनॉरिटी इंटरेस्ट मायनॉरिटी शेअर होल्डरचं शेअर कॅपिटलमध्ये किती हिस्सा आहे, त्यानंतर कॅपिटल प्रॉफिटमध्ये त्याचा किती हिस्सा आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये किती हिस्सा आहे, या तिन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि या तिन्ही गोष्टीचं बघतो आपण की शेअर कॅपिटल प्लस त्याचं कॅपिटल प्रॉफिट असेल आणि रेव्हेन्यू प्रॉफिट असेल म्हणजे टोटल आपण जर केलं तर आपल्याला मिळेल मायनॉरिटी इंटरेस्ट. तर या उदाहरणामध्ये बघतो आपण की टोटल जे शेअर्स होते 2,00,000 रुपीजचं होतं. त्या 2,00,000 रुपीजमध्ये बघतो आपण की 1/5 जो हिस्सा होता तो कोणाचा होता मायनॉरिटी शेअर होल्डरचा होता. त्यामुळे आपण 2,00,000 रुपीज वरती 1/5 जर शेअर कॅपिटल जर आपण काढलं तर ते मिळतं आपल्याला 40,000. त्यानंतर बघतो आपण की कॅपिटल प्रॉफिट. तर या आपण याआधीच आपण कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलं होतं. कॅपिटल प्रॉफिट बघतो आपण टोटल होतं 13,000. त्या 13,000 मध्ये 10,400 होतं होल्डिंग कंपनीचं आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्स होतं 2,600. म्हणजे बघतो आपण इथे त्याचं कॅपिटल प्रॉफिट जे असेल त्याचा 1/5 हिस्सा 13,000 मध्ये 2,006 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट जो आपण हिस्सा काढलो होता 26,000 मध्ये त्याचा रेव्हेन्यू प्रॉफिट जे होतं 1/5 ते होतं 5,200. असं आपण शेअर कॅपिटलचं त्याचं शेअर रेशो किती आहे ते शेअरिंग आणि कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये किती आहे हे जर आपण काढलं आणि त्याची जर बेरीज केलं तर आपल्याला टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे आपल्याला इथे बघतो की शेअर कॅपिटल 40,000 रुपीज, कॅपिटल प्रॉफिट 2,600 अँड रेव्हेन्यू प्रॉफिट 2,200. असं आपल्याला टोटल रुपीज 47,800 असं त्याचा मायनॉरिटी इंटरेस्ट मिळाला. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया की कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कॉस्ट ऑफ कंट्रोल. तर गुडविल काढत असताना किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल काढत असताना प्रथम लक्षात घेतो आपण की होल्डिंग कंपनी जे काय त्याने शेअर्स खरेदी केला आहे ते शेअर्स किती रुपयाला खरेदी केलं. तर इथे बघतो आपण की 16,000 शेअर्स त्याने खरेदी केलेला आहे आणि ते कितीला 1,96,000ला. तर ऍक्च्युली बघतो आपण की त्याचं 16,000 जे शेअर्स त्याने खरेदी केला त्याचं फेस व्हॅल्यू किती. तर बघतो आपण की 16,000 शेअर्स इंटू 10 रुपीज प्रमाणे 1,60,000. तर ते काय करू आपण त्यामधून लेस करूया परचेस प्राइस मधून. तर आपल्याला इथे मिळतो की 36,000 हे एक्सेस अमाऊंट आहे.
त्यानंतर या एक्स अमाऊंट मधून आपण परत लेस करतो की जेवढा काय त्याला शेअर्स खरेदी केल्यानंतर जे काय त्याला कॅपिटल प्रॉफिट मिळालं असेल होल्डिंग कंपनीला तेवढा प्रॉफिट आपण काय करतो त्यामधून मायनस करतो. तर टोटल कॅपिटल प्रॉफिट होतं त्यामध्ये त्याचं एल्स लिमिटेड जे शेअरिंग होतं किती आहे 10,400 हिस्सा होता 3,400 ते आपण मायनस केलं तर इथे मिळतं आपल्याला 25,600 हे असेल त्याचं गुडविल. बघतो आपण की जेव्हा आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस गुडविल आपण असं शब्दात दाखवतो. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपलं शेअर होल्डिंग रेशो, कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट आणि गुडविल आणि त्यासोबत आपण काय मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोटमधून आपण काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला त्याचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं. तर बघतो आपण की आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करून घ्यायचं आहे. The consolidated balance sheet of H Limited and H Limited. Again 31 डिसेंबर 2020. जेव्हा बघतो आपण की आपण जेव्हा एकत्रित बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस तयार करत असताना इथे जेव्हा आपण लायबिलिटी साईडला बघतो आपण की शेअर कॅपिटल, तर शेअर कॅपिटल घेत असताना फक्त कोणाचं घ्यायचं, होल्डिंग कंपनीचं घ्यायचं आपल्याला इथे. त्यामुळे होल्डिंग कंपनीचं जे शेअर कॅपिटल आहे ₹4 लाख ते आपण 4 लाख सुरुवातीला लिहून घेऊया. शेअर कॅपिटल ₹10 इच, 4 लाख रुपीज. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसच्या हेड खाली बघतो आपण की रिझर्व्ह होल्डिंग कंपनीचा रिझर्व्ह किती आहे ते लिहून घेतो आपण. इथे बघतो उदाहरणामध्ये आपल्याला 20,000 दिलेला आहे. त्यानंतर या हेड खालीच जर कॅपिटल रिझर्व्ह मिळालं असतं गुडविलच्या ठिकाणी तर आपण इथे कॅपिटल रिझर्व्ह ते आपण लायबिलिटी साईडला पण ते नोंद केली असते. पण इथे आपल्याला गुडविल असल्यामुळे आपण ते असेटला दाखवूया. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, तर बघतो होल्डिंग कंपनीचं जे काय आपल्याला बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट दिलेला आहे ते प्रॉफिट आहे त्याचं 10,000 आणि त्यानंतर त्याचं जे रेव्हेन्यू प्रॉफिट जे मिळालं आपल्याला सबसिडी कंपनीमधून त्याला ते आहे 20,800. असं बॅलन्स शीटमधील 10,000 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट त्याचं 20,800 असं टोटल आउटसाईडला आपण दाखवूया 30,800. त्यानंतर आपण मायनॉरिटी इंटरेस्ट जे आहे आपण ते कॅल्क्युलेट केलं होतं. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला घ्यावाचा आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण लायबिलिटी साईडला दाखवत असतो ते आहे 47,800, 47,800. ठीक आहे. अशा पद्धतीने बघतो आपण की शेअर कॅपिटल, त्याचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आणि मायनॉरिटी इंटरेस्ट आपण लायबिलिटी साईडला दाखवत असतो. त्यानंतर जे काही जेवढ्या काही करंट लायबिलिटीज असतील, करंट असेट असतील किंवा फिक्स असेट असतील हे सर्व काय करायचं आपल्याला मग होल्डिंग कंपनी सबसिडी कंपनी द्यायचं. जेवढ्या काही त्याचं असेट्स असेल ते काय करायचं आपल्याला दोघांचं मिळून ते आपल्याला दाखवायचं. तर बघूया आपण इथे करंट लायबिलिटीजमध्ये बँक लोन, तर बघतो आपण बँक लोन एच लिमिटेडचं नील आहे आणि एच लिमिटेड 24,000 असं आउटला दाखवूया 24,000. त्यानंतर क्रेडिटर्स, तर बघतो आपण इथे एच लिमिटेडचा क्रेडिटर्स आहे 80,000 आणि एच लिमिटेडचा आहे 40,800 सॉरी 40,000. तर असं आपण दोघांची बेरीज आपण दाखवूया 1,20,000. त्यानंतर बिल्स पेबल बघतो आपण की होल्डिंग कंपनीचं आहे 4,000 आणि सबसिडी कंपनीचं आहे 2,000 असं टोटल दाखवू आपण 6,000. हे झाले लायबिलिटीज. त्यानंतर असेट साईडला बघतो आपण. असेट साईडला बघतो आपण की आपल्याला इथे कास्ट ऑफ काढत असताना काय मिळालं, गुडविल मिळालं. त्यामुळे प्रथम गुडविल लिहून घ्यायचं. ते गुडविल आहे 25,600. तर आपण ते गुडविल लिहून घेतलं 25,600. त्यानंतर मशिनरी सुद्धा बघतो आपण होल्डिंग कंपनीचं आणि सबसिडियरी कंपनीचं ऍड करून लिहूया. तर होल्डिंग कंपनीचा आहे 1,10,000 आणि एस लिमिटेडचा आहे 90,000 असं 1,10,000. फर्निचर एच लिमिटेडचा आहे 4,000 आणि एस लिमिटेड आहे 8,000 असं टोटल आहे त्याचं 12,000. स्टॉक 84,000 होल्डिंग कंपनी आणि 1,30,000 सबसिडियरी कंपनी असं टोटल जर केलं आपण तर आपल्याला मिळतं 2,14,000 आउटरला दाखवायचं. डेप्टर सुद्धा होल्डिंग कंपनीचं 96,000 आणि सबसिडी कंपनीचं 54,000 असं टोटल दाखवायचं 90,000. बिल्स रिसिवेबल बघतो आपण इथे की होल्डिंग कंपनीचे 2,000 आणि सबसिडी कंपनीचे 3,000 असं आपल्याला दाखवायचं आहे. आउटरला 5,000 आणि कॅश शेवटचा आहे. होल्डिंग कंपनीचा आहे 72,000 आणि सबसिडी कंपनीचा आहे 20,000.
तर असं जर आपण काढलं तर किती बेरीज जर केलं तर 92,000. आणि त्यानंतर सर्व पदं लिहून झाल्यानंतर असेट्स आणि लायबिलिटी साईडची बेरीज करून घेऊया. तर इथे मी आपल्याला लायबिलिटी साईडची बेरीज 6,48,600 अँड असेट साईडची बेरीज मिळतो 6,48,600. तर मित्रांनो अशा पद्धतीने बघतो आपण की आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना प्रथम आपल्याला काही वर्किंग नोट्स तयार करावा लागतो, ज्यामध्ये आपण बघतो प्रामुख्याने आपल्याला की शेअर होल्डिंग रेशो काय आहे, त्याचा टाइम रेशो काय आहे, त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट किती आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे, गुडविल किती आहे. तर ते आपल्याला आवश्यकतेनुसार आपण त्याचं वर्किंग नोट केल्यानंतर त्याचं आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आज आपण एक होल्डिंग कंपनीचं उदाहरण बघितलं आणि त्यावरती आपण डिस्कस केलं.